त्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता हेक्टरी 29,500 रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे। गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेली पीक विमा व नुकसान भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 64 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आज आपण या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अधिकार आहे। जेव्हा नैसर्गिक आपत्ती, पाऊस, दुष्काळ किंवा इतर हवामान बदलामुळे शेतातील पिकाचे नुकसान होते, तेव्हा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी हा विमा असतो। शेतकऱ्यांना या विम्याद्वारे त्यांच्या पिकाची नुकसानीची रक्कम मिळते, त्यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा शेती करण्यास मदत होते। गेल्या वर्षामधील समस्या, 2022 मधील अनियमित पावसाचे परिणाम। 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठी विषमता दाखवली आहे। काही भागामध्ये अतिवृष्टी झाली तर काही भागामध्ये पावसाचा थेंबही पडला नाही। या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले होते। अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पूर्ण वर्षाचे उत्पन्न देखील त्यावेळेस गमावलेले होते। त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलेले होते। राज्य सरकार अधिकारी आणि तहसीलदारांनी शेतीची पाहणी केली होती, पिकाचे नुकसान मोजले गेले होते, कागदपत्रे तयार केली गेली होती, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। तर 2022 आणि 2023 आणि 2024 या 3 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही। अनेक शेतकरी त्यांच्या आपल्या पिकाचे नुकसान झाल्यावरही पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी भाग पडले। कित्येकांना आपल्या मुलांचे शिक्षण देखील थांबावे लागले, तर काही जणांना आरोग्य समस्याकडे दुर्लक्ष करावे लागले। त्यामुळे आता या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी देखील होती। अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलने देखील केली, निवेदने दिले, परंतु फारसा फरक पडला नाही। शेतकऱ्यांना वाटू लागले की सरकारने विसरले आहे। परंतु आता अखेर 2025 मध्ये सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेली सर्व नुकसान भरपाई एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। ही खरंच शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। आता मंजूर झालेली रक्कम देखील आपण पाहणार आहोत। सरकारने विविध हंगामासाठी खालीलप्रमाणे रक्कम मंजूर केलेली आहे। 2022 ते 2024च्या काळातील काही भागासाठी सुमारे 2,87,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। तर खरीप हंगाम 2023 साठी 181 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। रब्बी हंगाम 2023-24 साठी 63 कोटी रुपये मंजूर झालेत आणि खरीप 2024 साठी 2,308 कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान भरपाईचे प्रमाण आहे, जे दर्शवते की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती मोठा आघात सहन करावा लागला होता। तर ऐकून आता 2,852 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे। ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळत आणि मदत देखील होऊ शकते। या निर्णयाचा फायदा सुमारे 64 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत। विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तसेच आता मोठा प्रश्न आहे हा की रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार। तर सरकारी अधिकाऱ्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे नियोजन आहे। शेतकऱ्यांना यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे किंवा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही। ज्या शेतकऱ्यांना आधीच पीक विमा भरलेला आहे आणि ज्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याची नोंदणीकृत आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल। शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर यांचे तपशील अद्ययावत असल्याची खात्री करावी, जेणेकरून पैसे मिळताना
कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तर सरकारद्वारे आता सांगण्यात येत आहे, हा पीक विमा जो आहे, नुकसान भरपाई जी आहे, ही एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. आणि अशीच योग्य प्रकारे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.